आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी झाडे वाचवा तपोवन वाचवा या ठिकाणी या बॅनरच्या माध्यमातून मनसेचं हे आंदोलन तपोवनामध्ये सुरू आहे। पुरेल इतकं तयार करा पहिले। 30 लाखाचं आमचं गाव आहे, इथं 6 कोटी येणार म्हणून सांगताय। ती व्यवस्था पहिल्यांदा सुधरवा, जिथं चेंगराचेंगरी होऊन माणसं मरणार नाहीत याची व्यवस्था करा, कारण ते प्रयागराजला झालंय। हे जर फडणवीस आणि योगीमध्ये काहीतरी रेस लागलेली असली की त्याच्यापेक्षा मोठा कुंभ इथं करून दाखवू, तर ते तुमचा कुंभ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात, आणि आमचा प्राणवायू पण घेऊ नका। आंदोलन सुरू आहे। झाडे वाचवा तपोवन वाचवा या बॅनरच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे। अमय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक पाहायला मिळते। वृक्षतोडीच्या विरोधामध्ये मनसेचं आंदोलन, झाडाच्या कत्तलींविरोधात मनसेकडून हे आंदोलन केलं जात आहे। झाडे वाचवा तपोवन वाचवा असा बॅनर या ठिकाणी हातात घेऊन हे आंदोलन केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात सुद्धा या ठिकाणी केली जाते। याआधी पर्यावरण प्रेमी यांनी सुद्धा या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं होतं। त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे हे सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले होते। त्यानंतर आता मनसे या वृक्षतोडी विरोधात एकवटलेली आहे, आक्रमक पाहायला मिळते, आंदोलन केलं जात आहे। कुंभमेळा होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी साधुग्रामसाठी ही जागा हवी असल्या कारणाने या ठिकाणी 1800 झाडांची तोड होणार आहे आणि त्या विरोधामध्ये आता पर्यावरणप्रेमी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। अमय खोपकर, सायली संजीव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। आताची आपण ही दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, आपण पाहतो या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, मागणी केली जाते, झाडे वाचवा तपोवन वाचवा असा बॅनर त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतोय। अगदी खरं नीलम, खरं तर मनसे आता तपोवनाच्या वृक्षतोडीच्या विरोधात आता रस्त्यावर उतरलेले आहे आणि तपोवनामध्ये त्यांचं जे आंदोलन आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर अमय खोपकर असतील, सायली संजीव असेल, संतोष जुवेकर असेल, अनिता दाते आहे, हे सगळे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। तपोवन वाचवा नाशिक वाचवा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती त्यांच्याकडनं केली जाते। गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्याला आक्रमकपणे खरं तर विरोध केला जातोय। सुरुवातीला पर्यावरण प्रेमी असतील, नाशिककर असतील यांनी विरोध केलेला होता। यानंतर याच्यामध्ये राजकीय पक्ष देखील उतरलेले आहे। आपण जर बघितलं असतं तर उद्धव ठाकरे यांनी देखील याच्या विरोधात भूमिका घेतलेली होती। त्याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, यांनी सुद्धा या आंदोलन केलेलं आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी तर नाशिकला येत या तपोवनाची पाहणी केलेली होती आणि एकंदरीतच या प्रस्तावित वृक्ष तोडीला त्यांनी विरोध केलेला होता। नाशिककर हे माणसं निसर्गप्रेमी आहे आणि ते एकही झाड तोडू देणार नाही असा विश्वास देखील सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवलेला होता आणि याच मुद्द्याला धरून आता मनसे सुद्धा उतरलेले आहे आणि त्यांनी देखील खरं तर आंदोलन जे आहे ते आता सुरू केलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता प्रशासन याच्यावर कसा तोडगा काढतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। खरं तर काल मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिककरांचं समाधान झाल्याशिवाय ही जी वृक्षतोड आहे ती होऊ देणार नाही असं विधान केलेलं आहे। त्याच्यामुळे आता हरकती मागवल्या गेलेल्या होत्या मनपा प्रशासनाकडनं। जवळपास 900च्या वर हरकती या वृक्षतोडीच्या विरोधात आलेल्या होत्या आणि पर्यायी जागा याच्यामधून सुचवण्यात आलेला आहे। ही झाडं तोडू नका, कारण ही नाशिकच्या जवळच्या शहराला आसपास ऑक्सिजन देणारी ऑक्सिजनची ही फॅक्टरी आहे। तुम्हाला वृक्षारोपण प्रत्यारोपण करायचं असेल तर शहराच्या बाहेर ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही वृक्ष लावावी अशा पद्धतीची देखील मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।